शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र. तर आता खूप ऊन आहे. तुम्ही बघू शकता इथं पाठीमागं पिल्लांचा फार्म आहे, ज्या देशी कोंबड्या आहेत आणि त्या पिल्ला जास्त देशी कोंबडे ते प्रोव्हाइड करतात लोकांना. तर आपण त्यांच्या फार्मवर आलो. SS फार्म आहे. नमस्कार. नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा. आपलं नाव सागर बैराम गायकवाड. आमचं फार्मचं नाव आहे SS पोल्ट्री फार्म. आमचा ॲड्रेस आहे वडाचोडी, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. कधीपासून करताय हा व्यवसाय? आता हा आमचा 7 वर्ष झाले आमचा व्यवसाय सुरू आहे. युट्यूबला तुमचे बरेच व्हिडिओ आहेत. हो, युट्यूबला भरपूर व्हिडिओ आहेत. आता जे आपण फार्म मध्ये आलो त्यात किती कोंबड्या आहेत? आता ह्याच्यामध्ये आपल्याकडे सगळे पिल्लं आहेत. काही 7 दिवसाचे आहेत, काही 3 दिवसाचे पिल्ले आहेत. आपलं ह्याच्यामध्ये काही कस्टमरला एक दिवसाचे पिल्ले काही कस्टमर ऑर्डर करतात, काही 15 दिवसाचे, काही 1 महिन्याचे. त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही सगळं ते प्रोव्हाइड करतो. ओके. आता हे अलीकडचा भाग आणि 2 भाग आहेत नाही? हो, इथे 2 भाग आहेत. हे आता 7 दिवसाचे पिल्ले आहेत आपल्याकडे. ते पलीकडचे ते 3 दिवसाचे पिल्ले आहेत. हे 7 दिवसाचे हे आता लासोटा वगैरे ह्याचं सगळं कम्प्लीट आहे, म्हणजे ब्रुडिंग वगैरे सुरू आहे ह्याचं. ओके. त्याचं पण ब्रुडिंग वगैरे सुरू आहे. आणि काय प्राइसिंगने तुम्ही हे देता? वन डे चिक्स आपलं 35 रुपये रेट आहे. त्याच्यानंतर जसे दिवस वाढतील त्याचे काही कस्टमर 15 दिवसाचे मागतात, काही कस्टमर 1 महिन्याचे पिल्ले मागतात. त्याच्यानुसार रेट त्याचे वाढत जातात. 15 दिवसाचं पक्षी घेतलं तर 60 रुपये रेट आहे आणि 1 महिन्याचं घेतलं तर 120 रुपये रेट आहे त्याचं. तुम्ही महाराष्ट्रात कुठं पण प्रोव्हाइड करतो? हो, ऑल महाराष्ट्रामध्ये, ऑल इंडियामध्ये आम्ही ते प्रोव्हाइड करतो. सध्या कुठं तुमचे गेलेत पक्षी आतापर्यंत? पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये गेलेत, म्हणजे प्रत्येक ठिकाणी भरपूर ठिकाणी गेलेत. भरपूर ट्रॅव्हलिंग कॉस्ट काय घेताय? नाही, ते आता प्रत्येक काही ठिकाणी ट्रेनचं ट्रान्सपोर्टेशन आहे, तिथे आम्ही फ्रीमध्ये ट्रान्सपोर्टेशन करून देतो. पण ज्या ठिकाणी ट्रेनचं ट्रान्सपोर्टेशन होत नाही तिथे त्या कस्टमरांना स्वतः येऊन घेऊन जावे लागतील. त्यांना ट्रान्सपोर्ट कसं करता मग? कशामार्फत? बॉक्स त्याचे एका पक्षाचे म्हणजे 100 पक्षाचा एक बॉक्स असतो, त्याच्याप्रमाणे आम्ही ते ट्रान्सपोर्टेशन करून देतो. कमीत कमी किती मागवावं लागतील? कमीत कमी 100 पक्ष्यांची ऑर्डर पाहिजे तर आम्ही पाठवून देऊ शकतो ते. आता हे जे पक्षी असतात हे किती दिवसानंतर सगळे त्याची प्रोसेस काय काय? याचं कसं असतंय, टोटल 1 महिन्यापर्यंत त्याचं वॅक्सिन, ब्रुडिंग वगैरे सगळं कम्प्लीट होतं. तिथून हे 6 महिन्यानंतर ह्याचं विक्री, अंडे वगैरे सुरू होतात. म्हणजे हे ओरिजिनल गावरान ना, ह्याला जर थोडंसं टाइम लागतो. असं 6 महिन्यानंतर ह्याचे अंडे वगैरे सुरू होतात. नाही तर कटिंगसाठी पण 6 महिन्यानंतरच टाइम लागतो. म्हणजे आता तुमच्यापासून जर नेली पक्षी तर त्यांना तिथून पुढे 6 महिने वन डे चिक्स कस्टमरने 1 डे चिक्स घेतले तर कंटिन्यू 6 महिने त्यांना सांभाळावं लागेल. त्यांना त्या सांभाळण्यासाठी किती खर्च येतो? ते कस्टमरवर डिपेंड करतं. जर फ्री रेंजमध्ये केलं तर एकदम कमी प्रमाणामध्ये त्यांना खर्च येतो. 1 महिन्यापर्यंत असे पॅक शेडमध्ये सांभाळू शकतात. 1 महिन्यानंतर ओपन फार्मिंगमध्ये सोडू शकतात. म्हणजे बाहेरचं वेस्टेज फूड वगैरे टाकून सांभाळू शकतात ते. शेवगा वगैरे लावून. तुम्ही देशी मध्येच का बरं हे केलेलं आहे? ह्याच्या आता हे मार्केट जास्त, देशाचं मार्केट जास्त आहे ना त्याच्यामुळे. आणि मर नाही अजून आपण ह्याला होल्डिंग करू शकतो. म्हणजे आता बाहेर कसं आहे, बाहेरचे क्रॉस ब्रीड आहेत त्यांना कसं बाहेरचे व्यापारी येतात, व्यापाऱ्यांच्या त्यांच्या मनानेच रेट असतो. आणि ह्याचं कसं आपण आपल्या ह्याने रेट देऊ शकतो आणि हे लोकलला पण भरपूर सेलिंग होते ह्याचं. ओके. हो. किती क्वांटिटीमध्ये तुमच्याकडे उपलब्ध असतं तरी? हे भरपूर कस्टमर 5-5 हजारापर्यंत क्वांटिटी पण ऑर्डर करू शकतो आमच्याकडे. इन्क्युबेटर आम्ही स्वतः तयार करतो. त्याचं कितीपर्यंत असतं ते? ह्या पक्षींना देता का तुम्ही? हो 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 हो. आता जे छोटे फार्मर आहेत ते पण आपल्याकडे इन्क्युबेटर पण घेऊ शकतात आणि पक्षी पण. आणि पोल्ट्रीचे सगळे इक्विपमेंट आम्ही सेल करतो. म्हणजे हे ड्रिंकर फीडर, चिक गार्ड, फीड वगैरे सर्व, वॅक्सिन वगैरे सर्व. आणि कोणाला पोल्ट्री फार्म करायचं असेल त्याला A to Z तुमच्याकडे? हो, A to Z सर्व इक्विपमेंट आपल्याकडे मिळून जातात. ओके. आता हे जे पक्षी असतात त्यांना लहान किती दिवसापर्यंत त्याची केअर करावं लागते? ह्याची जास्त केअर म्हणलं तर एक 5 ते 6 दिवस चांगले केअर करावं लागते. नंतर ना काय थोडी लाईट वगैरे गेली तर काय प्रॉब्लेम नाही. 1-2 दिवसापर्यंत ब्रोडिंग राहते. म्हणजे लाईट वगैरे द्यावं लागतं याला. हो. म्हणजे एकंदरीत तुम्ही जे इथं सेट करून त्यांना देता? हो हो हो. काही कस्टमरला आता माहिती नाही ते 1 महिन्याचे पिल्ले आपल्याकडे ऑर्डर करू शकतात. डायरेक्ट ते बाहेर सोडू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही त्याला. त्याला किती रेट? 1 महिन्याचा? 1 महिन्याचा 120 रुपये रेट आहे. कस्टमर मोठे करून ते काही ठिकाणी त्याचा 800 रुपये 900 रुपये असा पण रेट आहे. भरपूर ठिकाणी वेगवेगळे रेट आहेत. ओके. साधारणपणे ह्या पोल्ट्री फार्ममध्ये ज्याला कोणाला व्यवसाय करायचा असेल तर किती उत्पन्न भेटू शकतं? ते त्यांच्यावर डिपेंड करतं. म्हणजे कोण 100 पक्षाचं करतंय, कोण 500 पक्षाचं, कोण 1000 पक्षाचं. 100 मध्ये किती भेटू शकतं? 100 मध्ये आता कंटिन्यू 100ची जर त्या कस्टमरने बॅच केली तर 500 रुपयांनीच पकडा. महिन्याला 50,000 रुपये त्याचे हे झाले. 50,000? हो. 100 पक्षी महिन्याला जर विकले तर 50 रुपये फिक्स झाले त्यांचे. 50,000 रुपये कमवू शकतात? हो, कमवू शकतात. त्याच्यामध्ये त्यांचं एक कॉस्टिंग 50% सोडून द्या, 25,000 रुपये त्यांची निव्वळ नफा आहे. त्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट A to Z येते तरी अंदाजे इन्व्हेस्टमेंट एवढेच. आता जेवढे आता 25,000 रुपये इन्व्हेस्टमेंट पकडून चालायची. हो. जास्त 100 पक्षीसाठी एवढे जास्त काही इन्व्हेस्टमेंट नाही. छोटंसं शेड करून ते 1-2 ड्रिंकर फीडर घेऊन झालं, बाहेर सोडू शकतात पक्षी ते.
ओके, तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये पण त्यांना देऊ शकता? हो, जास्त क्वांटिटीमध्ये पण देऊ शकतो. कोणाला 500, 1000 आणि ऑल इंडियामध्ये आपण हे सप्लाय करतो पिल्ले वगैरे. आणि इन्क्युबेटर जो तुम्ही तयार करता तुमचं स्वतःचा आहे का मॅन्युफॅक्चर? हो, स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आमचं. जास्तीत जास्त किती अंड्यापर्यंत ते घेऊ शकतो? ते आपले 48 अंड्यापासून ते 15,000 अंड्यापर्यंत इन्क्युबेटर मिळतात. प्रत्येक इन्क्युबेटरला वॉरंटी वगैरे 10 वर्षापर्यंत वॉरंटी आहे इन्क्युबेटरला पण. ओके, तुमचे स्वतः हे करता सर्व्हिस? हो 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 हो. तर अजून तुम्हाला शेवटचं काय सल्ला द्याल? प्रत्येक आता ज्यांना जॉब वगैरे नाही, व्यवसाय करायचा, ते हे व्यवसायाकडे वळू शकतात. पहिल्यांदा 100 पक्षी आपण सुरुवात करू शकतात. छोटंसं इन्क्युबेटर घेऊन पण ते सुरू करू शकतात किंवा पिल्ले घेऊन पण सुरू करू शकतात. पूर्ण सेटअप आणि पूर्ण इन्फॉर्मेशन आम्ही सांगतो त्यांना. ठीक आहे. हो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. यांच्याकडे जर तुम्हाला कोंबडी पालन व्यवसाय करायचा असेल तर पिल्लं भेटतात, ते तुम्ही त्यांच्याकडून खरेदी करू शकता. आता खूप उष्णता आहे, पाऊस पडेल असं वाटतंय आम्हाला, तर तुम्ही खूप छान माहिती दिली, तर धन्यवाद. हो सर.